नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडविणार आहोत। म्हणून दिलेलं जे वर्ग समीकरण आहे ते आपण अगोदर लिहून घेऊया। तर इथे लिहायचं आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0। इथे स्थिर पद आहे वजा 20। मग आपण वजा 20 बाजूला लिहून घ्यायचं। ह्या वजा 20 चे आपल्याला अवयव करायचे। मग अवयव काय करायचे तर त्या अवयवांची वजाबाकी, स्थिर पदाचं जे चिन्ह आहे ती क्रिया करायची। इथे वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाची क्रिया करायची आणि ही वजाबाकी किती आली पाहिजे तर मधल्या पदाच्या सहगुणका इतकी। मधल्या पदाचा सहगुणक इथे नाही याचा अर्थ इथे 1 आहे आणि चिन्ह अधिकच आहे म्हणजे अधिक 1 उत्तर आलं पाहिजे। मग बघा 5 आणि 4 यांची जर वजाबाकी केली तर उत्तर 1 येते आणि हे अधिक 1 उत्तर येण्यासाठी 5 ला अधिकचं चिन्ह द्यायचं, 4 ला वजाचं चिन्ह द्यायचं। आपल्याकडे आता अवयव मिळालेले आहेत। आता हे अवयव आपण दिलेल्या समीकरणामध्ये भरूयात। म्हणून x वर्ग जसंच्या तसं आलं। पहिला जो अवयव आहे तो आहे अधिक 5, त्याच्यासोबत चल लिहायचं आहे x। दुसरा अवयव आहे वजा 4, त्याच्यासोबत देखील चल लिहायचं आहे x। त्यानंतर स्थिर पद बरोबर 0। आता आपण काय करायचं तर पहिल्या दोघांचा आणि उरलेल्या दोघांचा असा गट तयार करायचा। आता या गटामधून सामायिक अवयव आपण बाहेर काढायचे। तर बघा x वर्ग अधिक 5x या दोन्ही पदांमधून आपण x हा सामायिक अवयव बाहेर घेऊ शकतो। x वर्गला x ने भाग दिला राहिला x, अधिक 5x ला x ने भाग दिल्यानंतर राहिले अधिक 5। आता दुसऱ्या गटाचा विचार करूयात तर इथे या दोन्ही पदांना वजा 4 ने भाग जातोय म्हणून वजा 4 आपण लिहिले। त्यानंतर वजा 4x ला वजा 4 ने भाग दिल्यानंतर फक्त x राहिले। वजा 20 ला वजा 4 ने भाग दिला तर काय राहणार बघा, वजा भागिले वजा अधिक झालं आणि 20 भागिले 4 उत्तर आलं 5। कंस पूर्ण करायचा बरोबर 0। आता जे दोन्ही कंस मिळालेले आहेत ते समान आहेत। मग अगोदर तो कंस लिहून घ्यायचा आहे x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय लिहायचं तर जे सामायिक अवयव आपण बाहेर काढलेले आहेत ते लिहायचे। म्हणून x वजा 4 बरोबर 0। दोन कंसांचा गुणाकार इथे 0 आहे म्हणून दोन्ही कंसांपैकी कोणत्याही एका कंसाची किंमत 0 असू शकते। म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0। म्हणून हा x जसाच्या तसा आला। त्यानंतर बरोबरचं चिन्ह, हे जे अधिक 5 आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले, वजा 5 झाले, किंवा हा x जसाच्या तसा आला आणि हे जे वजा 4 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर अधिक 4 झाले। इथे x च्या आपल्याला दोन किमती मिळालेल्या आहेत। ह्या दोन्ही किमतींना आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेऊया। तर बघा x च्या ह्या ज्या दोन किमती मिळालेल्या आहेत ह्याच किमती दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत। म्हणून पुढे लिहायचं आहे म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 आणि 4 आहेत। तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।